श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, ज्या घरामध्ये किंवा ज्या वास्तूमध्ये अशी काही लोक असतात ज्यांना विनाकारण महत्त्व दिले जाते, त्यामुळे आपल्या वास्तूची प्रगती थांबते. तेच आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अशी कोणती लोक असतात ज्यांना कधीही महत्त्व देऊ नये? वेळ न वाया घालवता चला आज आपण जाणून घेऊया. प्रत्येकाला वाटत असते की त्याचे घर धनधान्याने समृद्ध असावं. कोणत्याही प्रकारचे सुखदुःख त्याच्या घरावर असू नये. त्याच्या आयुष्यात कधीच कोणताही दुःख येऊ नये. परंतु नियती त्याच्या विरुद्ध सर्व करत असते. चांगली समृद्ध घर सुद्धा भिकेला लागतात. अचानकच गरिबीचा मोठा संकट येऊन त्याच्या घरावर पडते. मग असं का घडत असेल? आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडत असतात त्या सर्व घटनांवर जिम्मेदार आपण स्वतः असतो. आपणच आपल्या आयुष्यात कधी ना कधी केलेल्या छोट्या मोठ्या चुकांमुळे आपल्याला हे दुःख भोगावं लागतं. आणि हे सर्व परिवारातील एखाद्या माणसामुळे घडत असतं. तो पिता असू शकतो, पुत्र असू शकतो किंवा एखादी स्त्री देखील असू शकते. एका व्यक्तीची चूक पूर्ण परिवाराला भोगावी लागते. या संबंधात मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगते. एका गावात एक राजाराम नावाचा व्यक्ती राहत असे. त्याला 4 मुलं होती. 4ही मुलांचं लग्न झालं होतं. राजारामाच्या 4ही सुनांपैकी सर्वात छोटी सुनबाई होती. ती शिकलेली होती. आधीच राजारामच्या घरची परिस्थिती हालाकीची होती. परंतु जशी छोटी सुनबाई घरी आली तशी त्यांच्या परिस्थितीत सुधारणा होऊ लागली. दिवस सगळे त्याच्यामध्ये प्रगती होऊ लागली. त्यांच्या घरात धान्याची वृद्धी होऊ लागली. त्यांची छोटी सुनबाई ही लक्ष्मीच्या रूपातच आली होती. हे सुद्धा मनाने खरं आहे. बुद्धी ही सर्वात मोठी संपत्ती आहे. माणूस त्याच्या बुद्धीच्या जोरावर धनधान्याशी बनू शकतो. कुटुंबावर येणाऱ्या संकटांपासून कुटुंबाचं रक्षणही करू शकतो. सुशिक्षित सुनबाई घरी आल्यापासून राजारामच्या घरात कधीच कोणतं भांडण होत नव्हतं. दिवसगणित राजारामची अधिकाधिक प्रगती होऊ लागली होती. घरामध्ये नेहमी आनंदी वातावरण राहू लागलं होतं. परंतु आजूबाजूचे लोक राजारामची वाढणारी प्रगती पाहून त्याच्यावर जळू लागले. आपापसात बोलताना ती लोक म्हणायचे की आतापर्यंत राजाराम खूपच गरीब होता, परंतु अचानक त्याची खूप चांगली प्रगती होऊ लागली आहे. राजारामच्या प्रगतीचं नेमकं गुपित काय? याला कुठे गुप्तधन तर सापडलं नसेल ना? या जगातील लोकांचा हा एक प्रॉब्लेम आहे की एखाद्या माणसाला चांगलं खाता पिता असलेला पाहू शकत नाहीत. ते स्वतःच्या विकासासाठी एवढ्या डोक्याचा वापर करत नाहीत जेवढा वापर ते एखाद्याची अधोगती करण्यासाठी करत असतात. लोकांना असे एखाद्याला खातं पितं असलेलं का पाहताना येत नाही हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. ते स्वतःच्या दुःखाने दुर्गुणांनी एवढे दुःखी होत नाहीत तेवढे ते इतरांच्या सुखानं दुःखी होतात. आजकालच्या माणसांची मनस्थिती ही जणू एखाद्या खेकड्यासारखीच झाली आहे, जे फक्त त्याच्या आजूबाजूच्यांचे पाय खेचण्याचा विचार करत असतात. राजारामच्या शेजाऱ्यांना त्याच्या ईश्वरी पाहताच त्यांना फक्त याच गोष्टींची चिंता होती की आपल्या शेजारी राजारामची येतं का जास्त एवढी प्रगती कसं काय करत आहेत. हाच विचार करून शेजाऱ्यांनी राजारामच्या कुळ ब्राह्मणाला भडकावलं. जेव्हापासून राजारामच्या घरात छोटी सुनबाई आली होती तेव्हापासून त्याची खूपच जास्त प्रगती होऊ लागली. त्याच्या घरात कोणीही कधीच आजारी नसतो. कुठलंही भांडण तंटे नसतात. जर त्याच्या घरात कुठलं भांडण झालं असतं, आजारपण आलं असतं तर त्यांनी तुम्हाला घराची शांती करण्यासाठी हीच बोलावलं असतं. यामुळे तुम्हाला सुद्धा आर्थिक हातभार लागला असता. परंतु त्याच्या घरावर असं कोणतंही संकट नाही आलं. तुम्हाला घराची शांती करण्यासाठी बोलावलं नाही. शेजाऱ्यांची गोष्ट कुलब्राह्मणाला चांगल्या प्रकारे समजली. ब्राह्मणाने विचार केला की असं काहीतरी करायला हवं की ज्याच्यामुळे राजारामच्या घराची शांतता पूर्णपणे निघून जाईल आणि घराची शांती करण्यासाठी पूजा पाठ करण्यासाठी तो मला त्याच्या घरी बोलावेल. असा विचार करून तो कुळब्राह्मण एका ज्योतिषाकडे पोहोचला आणि त्याला म्हणाला, तुम्ही असं कोणतीतरी उपाय सांगा की ज्याच्यामुळे राजारामच्या घरात अशांतता पसरेल. ज्योतिषाने ध्यान धरलं आणि त्यानंतर कुलब्राह्मणाला सांगितलं, राजारामचं या घराचं कधीच कुठलेच संकट येऊ शकत नाही, कारण त्याची एक सुनबाई आहे जी लक्ष्मीचं रूप आहे.
ज्योतिषाचे बोलणं ऐकून ब्राह्मण म्हणू लागला, जर असं असेल तर माझ्यावर रोजीरोटीत संकट येईल. असं म्हणतात की चोर त्याचाच खर्च कमजोर माणसामार्फत चालवतात, वैद्य त्याचा खर्च आजारी माणसामार्फतच चालवतात, तर देह विकणाऱ्या स्त्रिया त्यांचा खर्च कामुक पुरुषापासून चालवतात. राजा त्याचा खर्च भांडण करण्यापासून चालवतो आणि विद्वान त्याचा खर्च मूर्ख व्यक्तीपासून चालवतो. त्याचप्रमाणे माझा खर्च राजारामसारख्या माणसाकडून चालतो. ब्राह्मणाचं म्हणणं ऐकून ज्योतिष म्हणू लागला, जर हीच गोष्ट असेल तर तुम्ही एक काम करा. तुम्ही राजारामच्या शेतातून एक बांबू आणला तर त्याच्या घरात अशांतता पसरेल. ज्योतिषाचे म्हणणे ऐकून ब्राह्मण लगेच राजारामच्या घरी पोचला. त्याने राजारामजवळ एक हिरवा बांबू मागितला. राजाराम त्याच्याच कोळ ब्राह्मणाच्या शब्दाला कसे टाळू शकतो. तो शेतात गेला आणि त्याच्या शेतातून एक हिरवा बांबू घेऊन आला. ही गोष्ट राजारामच्या छोट्या सुनबाईला माहिती पडली की ब्राह्मणाला आमच्या घरातून एक हिरवा बांबू घेऊन चालले आहे. तर तिने त्या बांबूला असणारी काही हिरवी पाने काढून त्याच्या घरात असणाऱ्या गाईला खायला दिली. ब्राह्मणाला तो बांबू देऊन निघून गेला आणि ज्योतिषाकडे दिले, परंतु तरीसुद्धा राजारामच्या घरात अशांतता नाही पसरली. हळूहळू या गोष्टीला 1 महिना उलटून गेला. ब्राह्मणाची वाट पाहत होता की कधी राजारामच्या घरात अशांतता निर्माण होईल. तू मला त्याच्या घरात शांती करण्यासाठी, पूजा करण्यासाठी बोलावतोय, परंतु 1 महिना पूर्ण झाल्यानंतरही काहीच न घडल्यामुळे ब्राह्मण पुन्हा त्या ज्योतिषाकडे पोचला आणि त्याला म्हणाला, भाऊ, तुमच्या म्हणण्यानुसार मी राजारामच्या घरातनं एक हिरवा बांबू आणला, परंतु इतकं करून सुद्धा त्याच्या घरात अशांतता पसरलीच नाही. तेव्हा ज्योतिषी मिळाला, हे महोदय, यामध्ये माझा काय दोष? मी तुला सुरुवातीला सांगितलं होतं की त्याच्या घरात असणारी छोटी सुनबाई साक्षात लक्ष्मीचं रूप आहे. तेव्हा तू त्याच्या घरी बांबू मागायला गेला होतास, तेव्हा तिने त्या बांबूची काही गिरवी पाने त्याच्या घरातली कार्या गाईला खायला घातली. यामुळे त्यांचं काहीच बिघडलं नाही. त्यांची छोटी सुनबाई खूपच हुशार आहे, खूपच बुद्धिमान आहे. जेव्हा तू बांबू मागण्यासाठी त्यांच्या घरी गेलास तेव्हा तिला समजलं आणि तिने त्या बांबूंची हिरवी पाने काढली. माझ्या तंत्राला तिने तिथेच तोडून टाकलं. आता तू एक काम कर, राजारामच्या घरी पुन्हा जा आणि त्यांच्याकडे तू गायीची मागणी कर. त्या गायीला त्या सुनबाईने बांबूची पानं खायला घातली होती. ज्योतिषाच्या बोलण्यावर ब्राह्मण पुन्हा राजारामाच्या घरी गेला आणि बोलण्यामध्ये तो ब्राह्मण राजारामाला म्हणाला, राजाराम, माझ्या सुनबाईने एका मुलाला जन्म दिला आहे आणि माझी एवढी अवकात नाही आहे की मी रोजच्या रोज त्याला गाईचं दूध प्यायला देऊ शकेल. जर तुम्ही मेहरबानी करून तुमची काळी गाय काही दिवसांसाठी मला दिली तर तुमचे माझ्यावरचं खूप उपकार होतील. राजाराम ब्राह्मणाला रिकाम्या हाताने पाठवू इच्छित नव्हता. त्यामुळे ते त्याच्या छोट्या सुनबाईला जवळ गेले आणि ब्राह्मणाला गाय देण्याची गोष्ट सांगितली. राजारामाचं बोलणं ऐकून सुनबाई म्हणाली, जर हीच गोष्ट असेल बाबा, तर तुम्ही त्या ब्राह्मणाला आपली गाय देऊ शकता, परंतु त्याआधी मला एक काम करू द्या. राजारामच्या छोट्या सुनबाईने तिच्या चादरीचे काही धागे काढले आणि ते धागे गायीच्या अश्रूंनी भिजवले आणि ब्राह्मणाला सोपविण्यास आले. ब्राह्मण गाय घेऊन तिथून निघू लागला आणि तो मनातल्या मनात खूपच आनंदी आणि प्रसन्न होता. आता तो विचार करत होता की आता नक्कीच राजारामच्या घरात कोणीतरी संकट येणार आणि त्यामुळे मला त्याच्या घरात पूजा पाठ करण्याची संधी मिळेल. अशा प्रकारे हळूहळू 2 महिने उलटून गेले, परंतु राजारामच्या घरात मात्र अशांतता नाही पसरली. त्यामुळे ब्राह्मण अतिशय चिंतित. ब्राह्मण त्या ज्योतिषाजवळ गेला आणि त्याला म्हणाला, भाऊ, तुझ्या बोलण्यावरून मी राजारामच्या घरातून गाय सुद्धा आणली, परंतु त्याचा सुद्धा काहीच फायदा झाला नाही, काही परिणाम दिसत नाही आहे. राजाराम अजूनही आनंदाने त्याचे जीवन जगत आहे. 2 महिने उलटून गेले तरीही त्याच्या घरात कोणतंही आजारपण किंवा घरात भांडणतंटे झालेच नाही. आता माझा उदरनिर्वाह कसा चालणार? ज्योतिषाने पुन्हा ध्यान धरला आणि त्यानंतर ब्राह्मणाला सांगितलं, हे ब्राह्मणा,
राजा रामची छोटी सुनबाई खूपच हुशार आणि बुद्धिमान आहे. आता राजारामला संकटात घालण्याचा फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे त्याच्या छोट्या सुनबाईला कसेही करून घरातून बाहेर काढले तरच काहीतरी होऊ शकतो, अन्यथा काहीच होऊ शकत नाही. आणि आणखी एक शेवटची गोष्ट, या विषयात माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी आता येऊ नकोस, कारण यानंतर मी तुला बाबतीत कोणताही उपाय देऊ शकत नाही. ज्योतिषाचे बोलणे ऐकून ब्राह्मण घरी आला आणि विचार करू लागला, राजारामाच्या सुनबाईला घराबाहेर कसं काढावं. राजारामच्या घरातल्या सर्व लोकांना तिच्यावर खूप प्रेम आहे. जी लोक विनाकारण त्या छोट्याशा सुनबाईला घराबाहेर कधीच काढणार नाहीत. तेव्हा ब्राह्मणाच्या डोक्यात एक युक्ती आली आणि ताबडतोब राजारामच्या घरी गेला आणि राजारामाला म्हणाला, हे बघ राजाराम, विश्वास ठेवणे किंवा न ठेवणे हा तुझ्या हातात आहे, पण मी जे काही सांगतोय ते लक्षपूर्वक ऐक. काल मला एक स्वप्न पडलं आणि माझ्या स्वप्नात एक देवदूत आला आणि तो मला म्हणू लागला की जर तू राजारामाच्या घराचं कुल ब्राह्मण आहेस, त्यांच्या घरातलं सुख कायम कसे राहील या सर्व गोष्टींची काळजी तू घ्यायची आहेस. मग तू माझी गोष्ट लक्षपूर्वक ऐक. देवदूत म्हणाला, राजारामाच्या घरातल्या छोट्या सुनबाई जर घराबाहेर काढलं नाही तर त्यांच्या घरावर मोठं आर्थिक संकट उभं राहील. राजारामाला सांग की त्याची छोटी सुनबाई खूपच मोठी अभावी आहे, तिला घरातनं बाहेर काढण्याची योग्य आहे. ब्राह्मणाचे म्हणणे ऐकून राजारामाला खूपच चिंता सतावू लागली. त्याची सर्व मुलांना एकत्रित केले आणि त्याने त्याच्या छोट्या मुलाला सांगितले की तुझ्या बायकोमुळे आपण एक दिवशी खूप मोठ्या अडचणीत सापडणार आहोत आणि त्यामुळे तू तुझ्या बायकोला घराबाहेर काढून टाक. राजाराम आणि मुलांचं बोलणं छोटी सुनबाई ऐकत होती. छोटी सुनबाई राजारामला म्हणाली, बाबा, जर माझ्यामुळे या घरावर संकट येणार असेल तर मी स्वतः हे घर सोडून निघून जाते. एवढे बोलून सुनबाई घरात न जाऊ लागली. आपली बायको घर सोडून जाऊ लागली हे पाहून जेव्हा तिच्या नवऱ्याने पाहिलं तेव्हा तो सुद्धा तिच्यासोबत जाऊ लागला. आता लक्ष्मी स्वरूप सुनबाई घरातनं गेल्यामुळे राजारामच्या घरात खूपच अशांतता पसरू लागली. कधी आपापसात भांडणं व्हायची, कधी आजारपण यायचं, कधी कुठलं मोठं नुकसान व्हायचं, तर कधी आणखी काही घडायचं. आणि असं करून काही दिवसातच राजाराम पूर्णपणे कंगाल झाला. ब्राह्मण उलटसुलट उपाय सांगून राजारामला फक्त लुबाडण्याचं काम करत होता. राजारामच्या व्यवसाय, शेती सगळं ठप्प झालं. छोटी सुनबाई घरातून गेल्यापासून त्याच्या बाकीच्या सुनबाई घरगृहस्थी व्यवस्थित सांभाळू शकल्या नव्हत्या. दिनपदिन राजारामची हालत बिघडू लागली. दुसरीकडे छोटी सुनबाई तिथे राहत होती, तिथे तिने हळूहळू छोटा मोठा व्यवसाय करून तिने धनवान बनू लागली. काही दिवसातच राजारामला त्याच्या चुकीची जाणीव झाली. त्याच्या मनात विचार आला की मी ब्राह्मणाला ऐकून माझ्या घराची शांती पूर्णपणे बिघडवून टाकली. लक्ष्मी स्वरूप सुनेला मी घरातून बाहेर काढले आणि मी आता स्वतः भिकेला लागलो. आता राजाराम त्याच्या चुकीची जाणीव झाली, त्यामुळे तो त्याच्या मुलाला आणि सुनबाईला परत आणण्यासाठी त्यांच्या घराकडे निघाला. त्यांच्या घरी जाऊन राजारामने त्याच्या कृत्याबद्दल सुनबाई याची माफी मागितली. सुनबाईने राजारामला सांगितलं की बाबा, जेव्हा माणूस धनधान्याने भरत असतो तेव्हा त्याच्यावर जळणारे, त्याचे पाय खेचणारे, त्याचं नुकसान पोचवणारे खूप लोक तयार होतात. उलटसुलट सल्ले देतात. जास्त लोक तयार होतात. मग अशी लोक सल्ला देऊन जातात. जर मनुष्य अशा न मागता सल्ल्यांमध्ये अडकला तर त्याचा विनाश हा नक्कीच होणार. आता इथं समजदारपणा हाच आहे की त्याने ऐकावे तर सर्वांचे पण करावे. तेच जे ज्याला योग्य वाटेल, म्हणजेच ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. दुसरी गोष्ट, माणसाला कोणतेही काम करत असताना सतर्क आणि सावधान असायला हवं. माणसाच्या स्वतःच्या चुकांमुळे तो आयुष्यात दुःख भोगत असतो. जर तो स्वतःच्या धनात संरक्षण करत नसेल तर लोक, चोर, लुटेरे त्यांची संधी साधून जातात. त्यामुळे तुम्ही चोराला दोषी ठरवू शकत नाहीत. आपण आपल्या कर्मावर विश्वास ठेवायला हवा. जर आपण कर्मावर, योग्यतेवर विश्वास असेल तर त्याचं फळ आपल्याला एक दिवस नक्कीच मिळते. तोडगा आपल्याकडे तयार असायला हवा. प्रत्येक काम दुसऱ्याचे ऐकून करू नये. जी लोक सावधानीने पूर्ण विचार करून काम करतात, अशी लोक एखाद्या संकटाला कसं हारवायचं, त्याच्यावर उपाय कसा त्वरित सुचतो, अशा लोकांना नंतर पश्चाताप करावा लागतो. काही दशक
या आता मी तुम्हाला त्या 3 लोकांबद्दल सांगते. त्यांची घरामध्ये सर्वात जास्त चालत असते. त्यांच्यामुळेच घरांचा सत्यानाश होत असतो. ज्या घराचा मुख्य माणूस, प्रमुख माणूस मूर्ख असेल, आळशी असेल आणि न मागता सल्ला देणाऱ्यांचा ऐकत असेल, अशा माणसांच्या घरावर लवकरच मोठं संकट येतं. नंबर 2, हट्टी आणि अति लाडका मुलगा. ज्या घरामध्ये खूप जास्त हट्टी आणि लाडका मुलगा असतो, कोणतंही त्या मुलाला कोणीही बोलत नसेल, तो मुलगा त्याचा हट्ट पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. तर अशा प्रकारचा माणूस हा देखील दगडाच्या होडीप्रमाणे असतो. त्याला दुबायचे हे असतेच. तिसरी गोष्ट हट्टी आणि दुष्ट स्त्रीची, जिचं मन खूप जास्त चंचल असते. अशा स्त्रिया घराच्या प्रगतीसाठी चांगल्या नसतात. जर अशा स्त्रिया घरामध्ये ऐकलं जात असेल, तर अशा स्त्रियांना घरामध्ये खूप जास्त महत्त्व दिलं जात असेल, तर घरसुद्धा बरबाद झाल्याशिवाय राहत नाही. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.